जर नक्कीच तिसऱ्या दिवसामध्ये तेजस भोईर जॉईन झालेले आहेत. काल त्यांना आपण मकर संक्रांत चषकामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहिलं. जय मसोबा मानेरे संघाच्या माध्यमातून आणि मलंगड एक्सप्रेस आहेत तेजस भोईर आणि तेच आता मात्र महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत, कारण की GTCने खूप मोठी जिम्मेदारी आणि जबाबदारी दिली आहे त्यांच्या खांद्यावरती आणि ते नक्कीच त्यांची जिम्मेदारी योग्यरित्या पार पाडतायत. तर नक्कीच वळूया आपण सामन्याकडे आणि ऐकूया आपण प्रसन्न चव्हाण यांना या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू थँक्यू व्हेरी मच रोशन संते सर. आपण पाहू शकतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जो मात्र आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. गावदेवी सापे ते फाईट करतील अगेन्स्ट टीम विकी स्पोर्ट्स कुकसे. सामना 3 षटकांचा असणार आहे, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. नक्की 4 षटकांचा सामना असेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहू शकतो, अतिशय अव्वल दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. गुडगा टेको और तमाशा देखो. चेंडू इथून मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. वाघांची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमारेषा पार येतोय. दणदणीत स्ट्रोक, खणखणीत षटकार. फटक्याचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये बबलूच्या माध्यमातून पाहू शकतो. पडगा क्रिकेटचा वंडर बॉय म्हणून ओळखला जाणारा बबलू स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील बॅट्समन बंटी, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल तो फेजचा गोळा. बबलू ब्रँडेड षटकार. दोन बॅक टू बॅक स्ट्रोक्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडूंवरती 2 खणखणीत स्ट्रोक बबलूच्या माध्यमातून. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग कशा प्रकारे केली पाहिजे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आपल्या संघासाठी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. पाहू शकतो चांगल्या प्रकारची कामगिरी बबलूच्या माध्यमातून. हिरे की चमक रखते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. आणि मैदानाच्या आतमध्ये तीच हिऱ्याची चमक घेऊन बबलूला आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती. त्याच्या माध्यमातून 2 खणखणीत स्ट्रोक आणि अप्रतिम षटकार. धावसंख्या धाव फलकावरती इन डबल डिजिट. 12 धाव फलकावरती. 12 रन्स ऑन द बोर्ड. निखिल वरती आक्रमक हल्ला चढवत आहेत ते म्हणजे फलंदाज बबलू. पुन्हा एकदा तशाच प्रकारे हिट मारायचा प्रयत्न पूर्ण प्रकारे फलंदाज बीट झालेत. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. अकाळामध्ये पडलेला पाऊस. नक्कीच पाहू शकतो गोलंदाज म्हणत असतील की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, कब मिलेगा इन्साफ. षटकारावरती षटकार आले, पण त्यानंतर मिळलेला हा इन्साफ. क्विक रिप्लाय, डॉट बॉल.
शॉर्ट बॉलचा वापर इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय आणि बघता बघता चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे धावा मिळतील 4 और जब रन मिलेंगे 4 तभी तो होगा बेडा पार चेंडू सीमारेषा पलीकडे येतोय हा चौकार. असते त्यावेळेस ताकद आणि ज्यावेळेस नजाकतची जरूरत असते त्यावेळेस नजाकत ताकद नाही तर नजाकतच्या स्वरूपात चौकार एकवटला. पुन्हा एकदा डाऊन द बॉलर खेळलेला फटका आपण पाहू शकतो. ऑन साइडला खेळला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फेकी तत्पूर्वी घेतलेली सिंगल धावसंख्या 1 ने पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धाव फलकावरती बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे विपक्ष आपण पाहू शकतो ती म्हणजेच गावदेवी सापे. चालू असलेला विद्यमान सामना 4 षटकांचा असणार आहे. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे ज्यामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक असतील लॉंग ऑन मध्ये, दुसरे असतील डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि बाकीचे सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाज निखिलच्या माध्यमातून षटक मार्गस्थ आहे आणि त्याच्यावरती आक्रमक हल्ला चढवत असताना फलंदाज. स्लोवर चेंडू गतीमध्ये परिवर्तन आपण पाहू शकतो. चुकीची लाईन, चुकीची लेंथ आपण पाहू शकतो. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळतील. अवांतर गैर मारा, नकारात्मक मारा, वाईट चेंडू पंचांचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे 18 धाव फलकावरती बिनगाड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंगचा मुजाहिरा तो म्हणजेच विकी स्पोर्ट्स कुकसे संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय आपण बघू शकतो. फिल्डर होते तिकडे पण फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू इथून मात्र निघून जातोय. धावा मिळतील 4. वार पे पलटवार हा होता दर्जेदार चौकार. व्हेरी मच. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग जी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. नक्कीच यापुढील आपण समालोचनाची जिम्मेदारी देणार आहोत. मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पालेगाव सोनू बांगर यांना. सोनू बांगर आपण जिथे कुठे असाल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. धावसंख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 23 धावा. पहिल्या षटकामध्ये धुलाई, पिटाई, कुटाई, चंपी आणि मरमद. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो फलंदाज बबलू आणि बंटीच्या माध्यमातून. बबलू 17 वरती खेळत आहे. खतरा आहे तो म्हणजे गोलंदाजांना आणि हा खतरा कशा प्रकारे हँडल करतील. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो गोलंदाज आतिश याला नक्कीच पालेगावचे समाजसेवक ज्ञानेश्वर दादा कोळेकर साहेबांचा शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आयोजकांची विनंती असेल नक्कीच या स्पर्धेची आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आणि मॅच एन्जॉय करायची आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती धाव संख्या धाव फलकावरती असेल ती म्हणजे 23. 22 धावा. व्हाईट चेंडू व्हाईट बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या आता होईल ती 23. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा धाव फलकावरती. 24 चेंडूंचा पूर्वार्ध, 24 चेंडूंचा उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचं रणसंग्रामी नाटक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल इथे मात्र समाप्त झालाय गोलंदाज आतिशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट होता पाहू शकतो. रिव्हर्स ही दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथे मात्र बर्बाद झाला आहे तो म्हणजे एक चेंडू. पण पाहू शकतो चांगल्या प्रकारची लाईन आणि लेंथ आतिशच्या माध्यमातून. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबूरी का रोना रोया नाही करते. मैदानाच्या आतमध्ये आतिशच्या माध्यमातून तेच आपल्याला पाहायला मिळालं. काय झालं याला अर्थ नाही पण पॉवर प्ले नंतर अप्रतिम गोलंदाजी. स्लोवर चेंडूचा वापर इथे मात्र चांगल्या प्रकारे बॅटीची एज आणि सरळ निघून जातोय चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. इथून मात्र चेंडू सीमारेषा पार हा येतोय नशिबाचा चौकार.
मिला नसीब का साथ, हिम्मत मर्दा मदत खुदा. मैदानाच्या आतमध्ये बबलूला मिळाली नशिबाची साथ. धावा मिळतील 4, धावसंख्या असेल 27. पुन्हा एकदा इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला हँडल केलाय. चेंडू हवेत आहे. डाऊन द बॉल. येथील क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू इथून मात्र निघून जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बिडकावून दिलाय आणि चेंडू सीमा पार. लॉंग बिग वे. गोलंदाजाला फटकार आणि फलंदाज बबलूच्या बॅट मधून येणारा दणदणीत स्ट्रोक आणि खणखणीत षटकार. बबलूने नाद केलाय. आपण पाहू शकतो या मैदानाच्या आतमध्ये एंट्री लेट झाली पण डायरेक्ट थेट झाली आणि मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये होता. आपण पाहू शकतो त्याला पाठवायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये. ऑन साइडला फेकून दिलाय चेंडूला. डिपेंड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. तत्पुरी 2 धावा एकवटल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल ती मात्र बघता बघता 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहू शकतो. इथे मात्र दोन्ही हात पंचांचे समांतर. धावा मिळतील अवांतर. गैरमारा नकारात्मक मारा. वाईट चेंडू पंचांचा इशारा. अतिरिक्त धावांनी धावसंख्या पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंगचा मुजाहिरा मैदानाच्या आतमध्ये विकी स्पोर्ट्स कुकसे या संघाच्या माध्यमातून आपल्या गावाचा ब्रँड इथे मात्र बबलू दाखवत आहे. वॉट बॅटिंग. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहू शकतो. दिशाहीन थोडीफार टप्पा आणि लाईन आणि लेंथ आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा वाईट चेंडू वाईट बॉल. एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. तर धावा भरपूर आल्यात आणि त्यामध्ये अशा प्रकारची जर वाईट बॉलची हे आले तर काय करणार. नक्कीच आमचे बाबूशाह म्हणतात की लैला की शादी में लफडा वगैरे मजनू इतना नाचा की लंगडा हो गया. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा फुल लेनचा चेंडू ऑन साइडला फेकून दिले. मिस टाइम फटका आपण पाहू शकतो. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 षटकांची समाप्ती होती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना विकी स्पोर्ट्स कुकसे संघाचा स्कोर असेल तो म्हणजेच 37 धावा आणि 2 षटक इथे मात्र समाप्त झाली आहेत. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग पोझिशन वरती आहे. कमबॅक करावा लागेल आणि तो कमबॅक कशा प्रकारे होईल याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पालेगाव पालेगावचा एक अप्रतिम आवाज सोनू बांगर यांना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सोनू बांगर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रसन्न. जाऊया मैदानावरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. स्लॉकस्टिपच्या माध्यमातून फटका खेळला आणि चेंडू जाईल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज बबलूच्या बॅटमधनं अजून एक हा चौकार. मॅच थँक्यू सो मच डीजे. तर मॅच आपण पाहतो 2 ताकदवर टीम मध्ये. सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट लढत आपण पाहतो. एका बाजूला सापे टीम आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला त्यानं फाईट घेते ती म्हणजेच विकी स्पोर्ट कुकसे टीम त्यांना फाईट करते. तर क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आपण पाहिलं ते सापे टीमच्या माध्यमातून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. तिसऱ्या षटकाला सुरुवात. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती लागली गेली. अजून एक चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळलेत. चेंडू सरळ जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बबलूच्या बॅटमधनं अजून एक मोठा फटका षटकार.
टीमची टोटल आपण पाहतो षटकाराबरोबर 48-48 धावसंख्यावरती फलकावरती लगावले जातील. अक्षयचं हे दुसरं षटक आपण पाहतो आणि अक्षयवती देखील प्रत्याला चढवण्याचा प्रयत्न केलाय बबलूच्या माध्यमातून. भरपूर मोठा फलंदाज बबलू आपण पाहतोय. खूप मोठं नाव आपण पाहतोय टेनिस क्रिकेट विश्वामधलं. तर बबलू आज मैदानावरती स्वतःची धमक ह्या ठिकाणी सिद्ध करत असताना मॅच मध्ये लगातारचे त्याच्या बॅटमधनं आपण मोठे फटके पाहिलेत. या मॅच मध्ये त्याने तब्बल चौकार टाकले 2 आणि हा तिसरा षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल 48-48 धावफलकावरती पाहायला मिळतील. या दरम्यान भूषण सोनावणे यांचं देखील शुभागमन होतंय. मोस्ट वेलकम आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावरती सेकंड राऊंड मधील पहिली बिग फाईट लढत विकी स्पोर्ट कुकसे विपक्ष सापे यांच्यामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. खेळाचं आपण पाहतो पहिलं सत्र मार्गस्थ आहे आणि इथून तिसऱ्या ओव्हरची ही आपण पाहतोय पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेटनं खेळाडू पोहोचतील का पाहायचंय आणि स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचले जातील. व्हेरी गुड कॅच. झेल टिपला जाईल आणि इथून बबलूला मैदान सोडावा लागेल. हा लागतोय पहिला धक्का मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या विकी स्पोर्ट कुकसे या टीमला. टोटल 48 धावा आणि त्यातून वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय बबलूनं ठोकल्या 14 चेंडूमध्ये तब्बल 40 धावेची विस्फोटक खेळी त्यानं केली आणि तो आता बाद झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्षय होत विकेट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. टॅप केला बॉलला. वाडिश रंगांच्या खेळाडू बॉलवरती ती तोपर्यंत सिंगल एकपटली जाईल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 49-49 या धावसंख्येवरती. बबलूनं जबरदस्त सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 40 धावेचं योगदान दिलं आणि तो आता बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतो शुभमला पाहू शकता. शाकिरवरती फलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळेल. शाकिरवरती आता ज्यानं मागच्या बॉलवरती फटका केला तो बंटीला आपण पाहिलं. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघत होता. पंचांनी पाहिलं आणि वाईटचा इशारा मिळेल. टीमची टोटल सिंगल बरोबर पुढे सरकेल 50 कंप्लीट होते. 50 धावा पूर्ण होत्यात. आपण पाहू शकता त्या विकी स्पोर्ट कुकसे या टीमच्या स्कोर कार्ड वरती. ओव्हर द विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन द कार्पेट लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आणि इथून फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या आपण पाहतो एकने पुढे सरकेल 51 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज अक्षय. या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता. स्ट्रायकरवरती आता फलंदाज शुभमला आपण पाहू शकता. ओव्हर द विकेट खोलवर टप्प्याचा बॉल भरपूर चांगला मात्र इथून स्ट्रॉंग अपील देखील केली गेली. पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. मिळेल याबाबतीत सिंगल आणि षटक क्रमांक तिसरं देखील समाप्त होईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतोय फलकावरती भरपूर चांगली धावसंख्या लावली गेली आहे. विकी स्पोर्ट कुकसे टीम पोहोचली आहे 52 या आकड्यावरती आणि आमचे पंच प्रवीण विशापण्या येस 52 धावा धावफलकावरती आपण पाहतो 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर दैवत सर आपण जा मैदानाच्या आतमध्ये आणि प्रवीण विशापण्या यायचं आपल्याला. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल भरपूर चांगली पाहायला मिळाली. 52 धावा धावफलकावरती अंतिम षटक असेल ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी स्वागत षटक म्हटलं जातं. 1.5 ओव्हरचं षटक या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाजी मार्गवरती भगवान. सायकलवरती फलंदाज शुभमला आपण पाहू शकता.
बंटीला आपण पाहू शकता, माफ करा, पहिला बॉल या ओव्हरचा. समोर केलेत लॉंग हिट, फटका भरपूर चांगला, लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित, मात्र त्यांना बीट करून चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटीच्या बॅटमधनं हा ताकदवर फटका, चौकार. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं, वेलकम टू द ग्राउंड. चौकाराला चौकाराबरोबर टीम पोहोचतीये. अब तक 56 नाही आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. भरपूर चांगली धावसंख्या मी म्हणेन. 4 ओव्हरचा मॅच आणि विकी स्पोर्ट कुकसे टीमला देखील माहिती आहे की समोरचा संघ देखील ताकदवर आहे. आपण पाहतोय सापे टीम, ज्यानं पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं संदर्भ सारख्या संघाला, बलाढ्य संघाला परास्त केलं आणि पुढच्या फेरीमध्ये, दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या समोर खेळत असताना एक चांगलं टार्गेट उभारण्याचा प्रयत्न ते केला जातोय विकी स्पोर्ट कुकसे टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बंटी स्ट्राईक रेंजला पाहायला मिळतील. भरपूर चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार, भगवान लॉकटेट हिट, ताकदीचा योग्य तो वापर आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल. यावेळेस मात्र वाय डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आकाशाला गबस निघालणारा हा षटकार. समाज बंटीच्या बॅटमधनं अजून एक ताकद बसतो, षटकाराला, षटकाराबरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 62, 62 धावा फलकावरती. जरी आपण पाहतोय या ठिकाणी बबलू 5 झाला, 40 धावेचं योगदान त्यानं दिलं, तरी सलामीवीर बंटी मात्र आत्ता बरसलाय. या ओव्हरमध्ये त्यांना एक चौकार टोकला आणि आत्ताच्या बॉलवरती एक षटकार टोकला. टीमची टोटल 62 धावा फलकावरती. कान मंत्र दिले जातात, गोलंदाजाला कमबॅक करेल का गोलंदाज भगवान आपल्या टीमसाठी. कारण की डेट ओव्हरचं षटक, या षटकामध्ये विकेटची पर्वा अजिबात केली जात नसते आणि सातत्यानं मोठे फटकेबाजी केली जाते या ओव्हरमध्ये फलंदाजाच्या माध्यमातून. तेच प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बंटी. फुलटॉस बॉल आणि पंचांचा इशारा, नो बॉल. चेंडू ट्रॅव्हल झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. जोपर्यंत बॉलला उचलती तोपर्यंत या 2 धावा मिळतील. नो प्लस एकूण या ठिकाणी 3 धावा मिळतील. ओव्हर स्टेप झाली आहे हे पंच सांगायचं असताना आपण पाहू शकता. 100 धावा मिळतील आणि आता 3 धाबे बरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या 65, 65 या आकड्यावरती. फ्रीटचा बॉल असेल, फ्रीटची संधी असेल फलंदाज बंटीकडे. खराब गोलंदाजी पाहायला मिळते या डेटोबरच्या षटकामध्ये. भरपूर महागडा ठरलाय गोलंदाज आपण पाहू शकता भगवान. आता फ्रीटची संधी देखील असेल. 30 सेट बॅट्समॅन बंटीकडे. मोठा फटका येईल का बंटीच्या बॅटमधनं. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा भगवान राऊंड द विकेट. समोर खेळले फटका भरपूर चांगला, मिड विकेट रिजनला खेळाडू उपस्थित. एकदा उत्तर कंप्लीट केली जाईल आणि मिळेल या बॉलवरती सिंगल. त्यापैकी चांगली पाहायला मिळते. या बॉलवरती सिंगल मिळाली, सिंगल बरोबर टीम पोहोचते 66 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय षटकातील एकूण बॉल झालेत. या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत आणि आता स्ट्रायकिंग एंडला ते 1 डाऊन साठी आले शुभम ऑन स्ट्राईक. राऊंड द विकेट. शुभम साठी बॉल क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न केला. इथून डाबाची संधी आणि फलंदाज होतील बाद. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती शुभमला, कारण की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला तो बंटीनं आणि आता अजून एक धक्का लागेल, तो म्हणजेच विकी स्पोर्ट कुकसे या टीमला. फलंदाज बाद. क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. लॉकटेड हिट, फटका भरपूर चांगला, ताकदीचा योग्य तो वापर पुन्हा एकदा आणि चेंडूला केलाय हवाई सफर, सरळ हॉस्पिटल सलामी, षटकार.
थँक्यू सो मच. षटकार आला पुन्हा एकदा आपण पाहू शकता फलंदाज बंटीच्या बॅटमधनं टीमची टोटल पुढे सरकली 72. असं हरकत नाहीये. कास नवीन बसू आपण, परंतु आठवण राहील ज्यांना कोणती प्रेम द्यायची असेल की हा षटकार बंटीने टोकला होता तेव्हा ही प्रेम फुटली होती. गोलंदाज याल पुन्हा एकदा भगवान राऊंड द विकेट. क्रॉस द लाईनला खेळले फटका, अजून एक चांगला पाला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, जाईल चेंडू सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेल फिनिश येतोय पुन्हा एकदा या इनिंगचा शेवटच्या डीजे मास्टर थोडासा आवाज कमी, थोडासा टॉपचा आवाज वाढवा आपण, विनंती असेल. तर बंटीनं वैयक्तिक 25 धावा ठोकल्या आणि त्यांच्या दोघांच्या जोराबती संघानं बनवल्या तब्बल 76 धावा आणि आता 77 धावेचं भलं मोठं लक्ष असेल ते सापे या टीम समोर. शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केले जातील. मध्ये जॉईंट झाले ते आपण त्याचा शुभ सन्मान करूया. सन्माननीय आमचे विकी पाटील गंधारीच्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतो. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजभोईर यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करावा. विकी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले गंधारीचे, यांचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय. आयोजक आमच्या या ठिकाणी राजभोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते विकी पाटील साहेबांचा आपण व्यासपीठावरती यथोचित सन्मान करावा. आलेल्या प्रत्येकी पाहुण्या वर्गांचं स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा अतिथी देवभव पाहुण्यांचा आदर सत्कार करा ही महत्वाची बाब या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते. विकी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतो. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार वनमॅन शो आमचे राजभोईर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय हा शुभ सन्मान करत असताना माईचे प्रेमाचे उद्धार शाल आणि स्पर्धेचा मुवमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन विकी पाटील यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तदनंतर आमचे ह्या ठिकाणी दुसरे मान्यवर उपस्थित झाले गंधारीचे प्रफुल्ल सुतार यांचा देखील आपण सन्मान करूया. व्यासपीठावरती प्रफुल्ल सुतार यांचा देखील विशेष सन्मान केला जाईल. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजभोईर यांना विनंती करेल. थँक्यू डीजे.
जबरदस्त मॅच आपण पाहतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल 19 धावा. आता पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. आता गोलंदाजी मार्गवरती बबलू येतोय आणि स्ट्रायकर मध्ये फलंदाज अक्षय. फुलटॉस बॉल यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. दोन खेळाडू होतील. लॉंग ऑनचा खेळाडूला व्हेरी गुड कॅच. चांगला झेल टिपला जाईल आणि लागेल हा पहिला धक्का. गावदेवी फटका खेळायचा होता. इथून प्रॉपर कनेक्शन बनला नाही. या मिस्टामिंग झाला स्ट्रोक आणि इथून चांगला झेल टिपला. खेळाडू तिथे होते मयूरनं झेल टिपला आणि आता हा पहिला धक्का लागला तो गावदेवी स्पोर्ट्स आपल्या टीमला. टीमची टोटल थांबली 19 वरती. आतिश अद्यापी असतील मैदानामध्ये. सलामीवीर सेट झाले. दोन मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आलेत आणि आता नवीन फलंदाज स्वप्नील. गोलंदाज बबलू तयार. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळाडू उपस्थित. पोहोचतील का पाहिजे. वाडी स्ट्रॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रयत्न भरपूर चांगले. व्हेरी गुड फिल्डिंग. बॉलला अडवला गेला आणि तोपर्यंत मिळाला या बॉलवरती 2 धावा. टीमची टोटल अजून 2 ने पुढे सरकेल. 21 धावा फलकावरती. लक्ष भरपूर मोठं गाठायचे. 77 धावा बनवायचे. त्यामुळे इथून लगातारचे मोठे फटके मारावे लागतील. ते म्हणजे सापे टीमच्या फलंदाजांना या ओव्हरमध्ये देखील धावा कुटाव्या लागतील. फटका चांगला पाहायला मिळतोय. बी शेप मध्ये खेळलेत खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिजनला झेल टिपला जाईल. राहुल तिथे होते. वेल जजमेंट वेल कॅच आणि लागेल आतिशला मैदान सोडावं लागेल आणि अजून एक धक्का गावदेवी स्पोर्ट सापे टीमला. एका बाजूला स्वप्नील. दुसऱ्या बाजूला आता नवीन फलंदाज निखिल आलेत मैदानाच्या आतमध्ये. बबलू भरपूर चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये त्यांना विकेट्स कॅरी केल्यात. 2 विकेट्स कॅरी केल्या. सलामी जोडीला पाठवलं तंबूच्या आशेला. यावेळेस फटका भरपूर चांगला खोदून काढतोय. बॉलला खेळाडू पोहोचतील परंतु बॉलला अडवू शकलं नाही आहे आणि चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिलच्या बॅटमध्ये चौकार. गरज आहे मॅच मध्ये. मी म्हणेन गावदेवी स्पोर्ट सापे टीमला संघर्ष तुम्हाला करावा लागेल. 77 धावा जरी असल्या तरी देखील क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच सांगत असतो कोणती धावसंख्या ही सेफ मानली जात नसते. प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके सातत्यानं मारावे लागतील. बबलू तयार. चेंडूची लाईन पाहावी लागेल. यस आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव मिळेल ती सापे टीमला. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आपण पाहतोय बबलूचा ओव्हर द विकेट. चांगला फटका पॅरलर स्ट्रोक पाहायला मिळतो. खेळाडू होतील लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा बॉलला अडू शकले नाहीयेत आणि चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून 4 ने पुढे सरकेल. 30 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण बदललं. एंडने 13 बॉल आणि आता 47 धावेची गरज. फटका भरपूर चांगला. मिस्टर 360 स्टाईल हा फटका खेळलाय. आठवण करून दिली एपी डिबिलेरची आणि चेंडू सरळ जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
तर या दरम्यान सन्माननीय तुषार भालेराव साहेबांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनोपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुषार भालेराव देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मैदानामध्ये. नाव ऍक्टिव्ह क्रिकेट जिथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतोय. फलकावरती लागली गेली एकूण धावसंख्या 34. 34 धावा. विजयाचं समीकरण आता असेल येणारे 12 बॉल आणि 43 धाब्याची गरज. सुरुवात भरपूर चांगली केली होती गोलंदाज बबलून आपल्या ओव्हरची, मात्र शेवट खराब झाला. निखिल मैदानामध्ये आले आणि लगातार त्यांना 3 चौका अटकले. चौकार हॅट्रिक प्रस्थापित केली. आता दुसऱ्या बाजूला 7 धाबे लागेल स्वप्नीलला देखील 3 निखिलची. टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची. 12 बॉल जिंकण्यासाठी 43 धाब्याची गरज. तिसऱ्या ओव्हरमध्ये मयूर आलाय. गोलंदाजी मागवती. ओव्हर द विकेट. लॉकटेट पटका यावेळेस मात्र वाडिष्ट अंगणला फसला आणि अजून एक विकेटचं पतन. 7 मिळत नाहीये निखिलला स्वप्नीलची आणि इथून अजून एक धक्का लागेल गावदेवी स्पोर्ट सापे या टीमला. मध्ये येणारे 11 बॉल आणि 43 धाब्याची गरज. या ओव्हरमध्ये धावा कुटाव्या लागतील. जर या ओव्हरमध्ये 20 ते 22 धावा आल्या तर मॅच मात्र शेवटच्या मोमेंटला भरपूर चांगला पाहायला मिळेल. मात्र गरज आहे या षटकामध्ये ती गावदेवी स्पोर्ट सापे टीमला धावांची. धावा एकवडाव्या लागतील. पहिल्या बॉलमध्ये सफलता प्राप्त केली आहे मयूरनं. पुन्हा एकदा पुढचा बॉल सायकिनीला निखिल. फटका भरपूर चांगला. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आणि फटका बसला. लॉंग ऑफला जेल टिपला जाईल. लगातार आता विकेटचं पतन. ही मॅच आता कठीण स्पोर्ट सापे टीम साठी जिंकण्यासाठी गरज येणारे 10 बॉल आणि आता कंपल्सरी 43 धाब्याची गरज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच. सामना असेल नेक्स्ट मॅच. सेकंड राऊंड मधील सेकंड बिग फाईट लढत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. हॅट्रिक बॉल आणि विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? यस, या स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मयूरच्या नामावरती अजून एक फलंदाज बाद. चला बरोडी टीमचे कॅप्टन आणि कापडशिदी पाला टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी. आणि सूरज मस्कर आपण देखील या. तर लगातारचे विकेट आपल्याला पाहायला मिळतात. लगातार गडी बाद झाले. आता मॅच कठीण झाला गावदेवी स्पोर्ट्स आपल्या टीमसाठी. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावेची गरज. फलंदाज असेल शाकिनीला अनुज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा 3 सफलता प्राप्त केल्यात लगातारच्या 3 बॉलवरती. मयूर प्रयोग पुन्हा एकदा. चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलँड स्पॉट बनणं तसा टेक ऑफ झाला. फलंदाजाला चकमा दिला जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. आता मॅच कठीण झाली. मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव झाला. तो विकी स्पोर्ट कुकसे टीमच्या माध्यमातून गरज आहे. मॅच मध्ये येणारे 8 बॉल आणि आता 43 धाब्याची गरज. मयूर तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. कॉटबेनची अपील आणि अजून एक फलंदाज बाद. 34 सफलता मिळतीये या ओव्हर मध्ये गोलंदाज मयूरला आणि अजून एक धक्का गावदेवी स्पोर्ट्स साबे या टीमला.
तू चल. अंतिम चेंडू षटकातील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र गेला डॉट. षटक समाप्त झालं तिसरं आणि मॅडम षटक देखील पाहायला मिळालं. एकाच ओव्हर मध्ये मयूरनं 2 कारनामे केले. याच पद्धतीतील विकेट हॅट्रिक देखील आपल्या नावावरती केली आणि मॅडम षटक देखील फेकलं. अप्रतिम गोलंदाजी. आता मॅच मध्ये फक्त 6 बॉल आणि 43 धाब्याची गरज. फक्त औपचारिकता बाकी. सामना आता एवढ्यासाठी सुरू असेल, धाबांचा अंतर कमी करण्यासाठी हा मॅच आता तुम्हाला पाहायला मिळेल. टीज आहे. छायेमध्ये आता पाहायला मिळतो तो संघ गावदेवी स्पोर्ट्स आहे. टॉप हेस लागते. झेलची संधी चुरस झाली होती झेल पकडण्यासाठी, मात्र शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू झेल टिपतोय आणि अजून एक हा धक्का लागतोय 7व्या क्रमांकाचा गावदेवी स्पोर्ट सापे या टीमला. यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. पालेगावचे उद्योजक, तदनंतर सन्माननीय आपण पाहतोय सपोर्ट सिस्टम आमची आपली पाली टीमची अर्थातच विलास मामा मारिंगे यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम. आपलं देखील पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. येणारे 5 बॉल आणि 43 धाब्याची गरज. क्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज बाद. लगातार गडी बदलत चाललेत आणि आता 8वा धक्का लागेल गावदेवी स्पोर्ट सापे या टीमला. देखील गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या मुंबईमध्ये असेल. आकाशला आपण पाहू शकता. सलगचे 2 गडी त्यांना बाद केले आणि फलंदाज अरबा झालाय मैदानावरती. विकेट हॅट्रिकचा बॉल पुन्हा एकदा आणि यस पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक. मागच्या ओव्हर मध्ये देखील विकेट हॅट्रिक आपण पाहिली मयूरच्या माध्यमातून आणि या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतो आकाशने देखील विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली. क्या बात आहे. ठीक आहे. गडी पास झाले. 9वा फलंदाज पास झालाय तो सापे टीमचा.
मध्ये भरपूर विक्रम पाहायला मिळतात, कारण की 2 विकेट हॅट्रिक, त्यानंतर एक मॅडन षटक देखील आपण पाहिलं आणि आता ऑल आउटचं संकट असेल ते म्हणजेच गावदेवी स्पोर्ट सापे टीमवरती ऑल आउट पाहायला मिळेल का, कारण की 9 गडी बाद झालेत. अंतिम विकेट्स असेल ती मात्र दिली जाईल का, कॅरी केली जाईल का गोलंदाज आकाशच्या माध्यमातून. फलंदाज सचिन आला मैदानावरती. अंतिम विकेट असेल ती कॅरी केली जाईल का, ऑल आउटचं संकट असेल ते म्हणजे सापे ह्या टीमवरती. चांगला बॉल गुडलँड स्पॉटवरून पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज केलं बॅट्समॅनला गोलंदाजानं आणि इथून डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत आता ओव्हरमधील फक्त 2 बॉल शिल्लक असतील. औपचारिकता बाकी ह्या मॅच मध्ये. आकाश तयार, डिफेन्स क्रिकेट, यस त्याला माहिती आहे की इथून ऑल आउट आपण करून द्यायची नाहीये. सिंगल एक पडली, अजूनही 1 चेंडू शिल्लक असेल. सुरुवातीला बॅटिंग केली आपण पाहिलं विकी स्पोर्ट कुकच्या टीमनं आणि तब्बल धावांचा अक्षरशः पाऊस पडला. तर म्हणजेच फलंदाज बबलूनं तब्बल 40 धावा ठोकल्या. त्यानंतर त्याच्या जोडीला बंटीनं नॉट आउट पारी केली 29 या धावसंख्येची आणि त्यांच्या जोरावरती 76 धावा बनल्या गेल्या आणि 77 धाब्याचं टार्गेट चेस करत असताना सुरुवात भरपूर चांगली झाली, मात्र शेवट खराब झाला. मॅच फिनिश, यस मॅच समाप्त झाली आहे आणि यस मॅच अजून संपला नाही, कारण की पंचांचा इशारा आला की हा बॉल नो असेल. फ्री हिटची देखील संधी असेल, मात्र आता काय महत्व नाहीये फ्री हिटच्या बॉलला देखील, कारण की वेल गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि मॅच फिनिश. मॅच जिंकली ती विकी स्पोर्ट कुकचे टीमनं. अभिनंदन करेल. क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करतोय संघ. हार्डलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल गावदेवी स्पोर्ट सापे या टीमचा. लाईन अप करा, शेक हँड करा. जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे. सेकंड बिग पार्ट काप्रशी पाले विपक्ष बरोडी टीम यांच्यामध्ये सामना खेळला जाईल.